उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल 160 कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जळगावच्या गरुड कुटुंबातल्या 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या दोन्ही भावांनी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी इथल्या 15 शाळांसह अनेक शाळांमध्ये शिक्षक भरतीचा घोटाळा केलाय। कोण आहेत हे गरुड बंधू बघूया। हे आहेत शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय भास्कर गरुड आणि त्यांचे चुलत बंधू दीपक गरुड। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात विशेषतः शेंदुर्णी आणि परिसराच्या राजकारणात गरुड कुटुंबाचं मोठं वर्चस्व आहे। सुरुवातीला संजय गरुड हे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। त्यांनी 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात लढत दिली होती। या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते। जानेवारी 2024 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला। गरुड हे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले। संजय गरुड हे दी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी या मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थाचालक आहेत। या संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या तालुक्यात तब्बल 15 माध्यमिक शाळा कार्यरत आहेत। याशिवाय शेंदुर्णी आणि वाकोद परिसरात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये चालवली जातात। संजय गरुडच्या 15 संस्थांमधील तब्बल 177 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं बनावट वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आदेश तयार करण्यात आले होते। शिक्षक भरती करायचं काम हे संचालक मंडळाचं असतं, त्यामुळे यांनीच त्या लोकांना बनावट पद्धतीनं भरती केलेली आहे, बनावट शिक्षक। आता सध्या आपण काय तपास करतोय आणि सध्या आपण याच्यामध्ये मूळ कागदपत्र काय आहेत हे मूळ कागदपत्र घ्यायची, याच्यामध्ये कोण कोण अजून इन्व्हॉल्व आहेत, पेपर कुठं बनवलेले आहेत याबद्दलची माहिती घेतोय आणि तो तपास चालू आहे। बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची फसवणूक करून फरार झालेला जळगावमधील शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा संचालक संजय गरुड अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। गरुडला पळून जाण्यास मदत करणारा आणि आश्रय देणारा त्याचा चुलत भाऊ दीपक गरुड यालाही 3 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली, तर मुलगा राजवीर गरुड आणि इतर 3 साथीदारांना कलम 35(3) नुसार चौकशीसाठी नोटीस बजावली। शेंदुर्णीची संस्था आहे, या संस्थेचे संस्थाचालक हे संजय गरुड आहेत आणि सहसचिव दीपक गरुड आहेत। हा दोघं त्या संस्थेमध्ये संस्थाचालक मंडळावर आहेत। यांनी ज्या वेळेला शालार्थ आयडी सुरू झाली किंवा पवित्र पोर्टल सुरू झालं त्यावेळेला भरती बंद झाली होती। ते भरती बंद झाल्यानंतर शिक्षकांची संख्या रोडावलेली होती। मग त्या काळामध्ये शिक्षक कसे भरायचे हे त्यांनी 12-13चे दाखवून, म्हणजे 12 आणि 13 मध्ये 14 मध्ये हे शिक्षक असलेले दाखवून त्यांनी भरती केलेली आहे। आज जर विचार केला तर अटक होताच जे लोक आजारी कसं काय पडता हा प्रश्न मला कायम पडतो। बरं, आजारी पडले तर पडले, मी पेपरातच वाचले की एका बड्या नेत्याच्या फोनवरून त्यांना लगोलग दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे। तर त्यांच्या आजारपणाची सुद्धा याच्याबरोबर चौकशी व्हायला पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्या लागलेल्या इच्छुक उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे। बनावट शालार्थ आयडीच्या आधारे तब्बल 160 कोटींचा डल्ला मारणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश तर झालाय, पण बड्या नेत्याच्या एका फोनवरून संजय गरुड आरोपीचं रुग्णालयात दाखल होणं अनेक संशयास्पद प्रश्न उपस्थित करते। नाशिक SIT आता या राजकीय दबाव तंत्राला न जुमानता या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचणार का आणि गरुड नंतर खानदेशातले कोणते बडे राजकीय मासे जाळ्यात अडकणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।